गाई म्हशींच्या दुधाची फॅट जबरदस्त रीतीने वाढवण्याचा नैसर्गिक उपाय. अतिशय कमी खर्चात तयार होणारा हा उपाय, ज्याला लागणाऱ्या वस्तू ह्या घरातच असतात. घरातली एक वस्तू भाजून तिची भुकटी करून जनावरांना द्यायला सुरुवात करायची आहे, ज्यासाठी दररोजचा खर्च मात्र 1 रुपयापेक्षाही कमी येऊ शकतो. आणि जी एकदा चालू केली तर तुमच्या जनावरांच्या दुधाचं फॅट तर वाढेलच, त्याचा SNF तसेच दुधाचं प्रमाण देखील प्रचंड प्रमाणात वाढलेलं तुमच्या निदर्शनास येणार आहे. या उपाय सांगण्यामागचा उद्देश हा शेतकऱ्यांना औषधांशिवाय जनावरांचे दूध वाढवणं, फॅट वाढवणं हा असूनच आम्ही स्वतःही आमच्या गोठ्यात केलेले काही फॉर्म्युले तुमच्या समोरात शेअर करण्याचा आमचा उद्देश आहे. हे सर्व फॉर्म्युले यांचा रिझल्ट हा अगदी आम्ही स्वतः बघितलेला आहे आणि भरपूर अनुभवी शेतकऱ्यांचा यामध्ये अनुभव देखील याच्यामध्ये समाविष्ट केलेला आहे. त्यामुळे फॉर्म्युला याला कुठलाही साईड इफेक्ट नाही आहे. अगदी नैसर्गिक पद्धतीनं तयार केलेला असल्यामुळे तुम्हाला याला खर्चही अतिशय कमी, पण रिझल्ट हा जबरदस्त असणार आहे. कदाचित हे तुम्ही तुमच्या डॉक्टरांना जरी विचारलं तर तुमचे डॉक्टर देखील तुम्हाला हेच सांगू शकतात, इतका पॉवरफुल हा उपाय असणार आहे, कारण की याला शास्त्रीय आधारसुद्धा आहे. त्यामुळे व्हिडिओ लक्षपूर्वक शेवटपर्यंत पात्रा. चॅनलला नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा. गाई म्हशींच्या दुधाची फॅट आणि SNF अतिशय महत्त्वाचा घटक आहे. 10 लिटर दूध घालण्याऐवजी तुम्ही 7 लिटर चांगली फॅट असलेलं SNF असलेलं दूध घातलं तरी देखील तितकाच पैसा मिळतो. कारण की डेअरीमध्ये दुधाची जी काही प्रतवारी होते, पैसे देत असताना दुधाचा दर ठरत असताना ती फॅट आणि SNF वरनच ठरत असते. त्यामुळे हे प्रत्येकाला माहिती आहे की फॅट आणि SNF लागणं फार महत्त्वाचं आहे. फॅट आणि SNF लागण्यासाठी एक अतिशय महत्त्वाचा घटक जो सगळ्या घटकांपेक्षा महत्त्वाचा असतो तो म्हणजे काय, की जनावरांना चरबीयुक्त आहार देणे. चरबीयुक्त आहार देणे म्हणजेच काय, की जनावरांच्या शरीरामध्ये फॅटचं प्रमाण वाढवणे. फॅट वाढवणे म्हणजे आता काय, की फॅट कुठल्या कुठल्या गोष्टीमध्ये असू शकतात. ज्या तेलयुक्त बिया आहेत, ज्यामध्ये शेंगदाणे किंवा कपाशी बीज असतील, त्याचबरोबर सोयाबीन असेल किंवा करडी असेल, ह्या अशा ज्या काही गोष्टी आहेत तर याच्यामध्ये फॅट किंवा तेल असतं. आता आपण बऱ्याच वेळा सरकी पेंट किंवा जे काय आपलं कांडी खाद्य असेल किंवा इतर कुठले खाद्य जे आहेत तर ते आपण मार्केटमधून आणून देत असतो. आता याच्यामध्ये गंमत अशी होते, याने फॅट वाढते पण अतिशय कमी प्रमाणात वाढते. वाढली तरी ती फार थोडे दिवस ती त्या ठिकाणी राहते. आणि याच्यामध्ये गंमत काय होते, की उदाहरणार्थ सरकी पेंडीचं आपण उदाहरण घेतलं किंवा कुठल्या एखाद्या पेंडीचं उदाहरण घेतलं, खाद्याचं उदाहरण घेतलं, तर हे सर्व तेलबियामधलं सगळं तेल काढल्यानंतर जो चोथा शिल्लक राहिलेला असतो त्या चोथ्यापासून हे सर्व खाद्यपदार्थ बनवलेले असतात. याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं तेल नसतं. या तेलाचा अंश जरी असला तरी तो 0.1 किंवा 0.001% देखील नसतो. आणि त्यामुळे ते घ्यावं देखील लागतं फार महागड्या किमतीमध्ये. त्यामुळे त्याचा रिझल्ट हा बिलकुल येत नाही, कारण की तेलाचा प्रमाणच त्याच्यामध्ये नसतं आणि तेल याच्यामध्ये 99% हे फॅटच असतं. मग जर तेलच नाही तर मग त्याच्यामध्ये फॅट कुठून येईल, आणि त्यात फॅट नाही आणि मग ते जर खाऊ घातलं तर दुधामध्ये फॅट कुठून येईल. तर सिंपल असं लॉजिक आहे. आणि फॅटच आली नाही तर SNF येणार नाही आणि दुधाचं प्रमाण देखील अतिशय कमी यामध्ये होऊ शकतं. आता मग काय करायला पाहिजे, की जनावरांच्या दुधाची फॅट वाढेल, SNF वाढेल आणि पर्यायाने दुधाचं प्रमाण देखील वाढेल. आता याकरता दुधाची केमिस्ट्री किंवा दुधाचं जे रसायन आहे तर ते समजून घ्यावं लागेल. आता दूध जर बघितलं तर याच्यामध्ये 80 ते 85% हे पाणीच असतं. 4-5% 6% याच्यामध्ये फॅट असते आणि उरलेलं असतं SNF. मग काय करावं लागेल, की ह्या तिन्ही गोष्टी वाढतील तर पहिली गोष्ट काय करायचं आहे आपल्याला, की पाणी हे व्यवस्थित जनावरांना द्यायचं आहे. अर्थात आता उन्हाळा चालू आहे, उन्हाळ्यामध्ये जनावरं जास्त पाणी पितातच, पण गंमत होते हिवाळ्यामध्ये जनावरं पाणी पित नाही आणि मग त्यामुळे दूधही घटतं, दुधाची फॅटही घटते आणि SNFही घटते. मग पाणी कसं पिलं जाईल, तर पाणी जास्तीत जास्त जनावरांनी पिण्यासाठी तुम्ही तुमची जी पाण्याची टाकी आहे तर तिला चुन्याचा लेप लावू शकता किंवा जो मार्केटमध्ये खाण्याचा चुना मिळतो तर त्याची एक छोटीशी गोळी जनावरांना पाण्यामध्ये मिक्स करून सकाळी सकाळी देऊ शकता. हा चुना कशाही प्रकारे जनावरांना दिला, फक्त खाण्याचा चुना जो आहे तर तो आपल्याला पाहिजे. हा चुना जनावरांना जितका जास्तीत जास्त प्रमाणात देताल तर त्याचे 2 फायदे होतील. एक तर काय होईल, की त्याच्यामध्ये जनावरांची कॅल्शियमची पूर्ती होईल. दुसरी गोष्ट, जे काय पाणी असणार आहे ते पाणी निर्जंतुकीकरण होईल. हे एक प्रकारचं निर्जंतुकीकरण करणारं एक रसायन आहे. तिसरी गोष्ट अशी होईल, की त्यामुळे काय होतं, ह्या चुन्यामुळे की जनावरांना तहान लागते, चांगल्या प्रमाणात जनावरांना तहान लागते, जनावर जास्तीत जास्त पाणी पिण्याचा प्रयत्न करतं आणि जितकं जास्त पाणी पिईल तितकं जास्त दूध तुमचं वाढतं. आता पाणी वाढवण्याचा उपाय सांगितला,
शेवटी फॅट वाढवण्यासाठी छोटेसे 10-20 ग्रॅम अशा बिया घ्यायच्या आहे, अगदी त्या भाजून त्या कुटायच्या आहेत आणि ज्याचा रिझल्ट हा आजपर्यंत झाला नसेल एवढा असणार आहे, ज्याने दूध आणि फॅट देखील प्रचंड वाढणार आहे. मग आता दुसरी गोष्ट तुम्ही एस-एन-एफसाठी करायची आहे, तर ती गोष्ट म्हणजे काय, की जनावरांच्या आहारामध्ये धान्य वाढवायचे आहेत. मग तुमच्याकडे जो गहू, बाजरी, ज्वारी जे काही धान्य तुमच्याकडे उपलब्ध आहे, मका, तर याचं प्रमाण वाढवायचं आहे. ज्यामध्ये कार्बोहायड्रेट्स जनावरांच्या शरीरामध्ये जातील, जनावरांना ऊर्जा मिळेल आणि एस-एन-एफ हे तयार होतील. आता मग याच्यामध्ये तुम्ही असंही करू शकता, की जो काही गव्हाचा भरडा असेल किंवा मकाचा भरडा असेल, तर तो डायरेक्ट न देता तो तुम्ही उकळून साधारणपणे थोड्याशा प्रमाणात जरी दिलं, म्हणजे जवळपास 200 ते 300 ग्रॅम जरी सकाळ संध्याकाळ जरी दिला, फक्त तो घेऊन तो उकळून तो त्याच्यामध्ये थोडासा गूळ वगैरे टाकून 100 ग्रॅम गूळ टाकून ते तुम्हाला थंड होऊन द्यायचं आहे. सकाळी तयार केलेलं संध्याकाळी द्यायचं आहे, संध्याकाळी तयार केलेलं सकाळी द्यायचं आहे. तर हा एकमेव खुराक जरी दिलं तरी प्रचंड याचा रिझल्ट येत आहे. यूपी किंवा हरियाणा त्या साईडची जी काही लोकं आहेत, दूध व्यावसायिक आहेत, तर ती लोकं या फॉर्म्युल्याचा मोठ्या प्रमाणात वापर करून मोठ्या प्रमाणावर दूध देखील काढण्यामध्ये यशस्वी होत आहेत. या व्यतिरिक्त हिरवा चारा, सुका चारा हा फॅटसाठी अतिशय महत्त्वाचा आहे. मग तुम्ही कुठलाही भूस त्यामध्ये देऊ शकता. गव्हाचे काढा असतील, गवताचे काढा असतील किंवा इतरही कुठले जे काही भूस आहे किंवा वाळलेले जे काही चारे आहेत, तर ते देखील तुम्ही नक्कीच त्याचा समावेश करायला पाहिजे. नाही ते नुसतं हिरवं चारलं तर फक्त दूध वाढेल, पण फॅट आणि एस-एन-एफ कधीही वाढणार नाही. आता एस-एन-एफ आणि फॅट हे वाढण्यासाठीच एक रामबाण फॉर्म्युला जो देण्याची पद्धत, कधी द्यायचा, किती प्रमाणात द्यायचा हे लक्षपूर्वक लक्षात घ्या. कारण की ते जर चुकलं तर उपाय होणार नाही, पण अपाय 100% होऊ शकतो. आता यासाठी काय करायचं आहे आपल्याला, 50 ग्रॅम तुम्हाला सोयाबीन घेऊन यायचं आहे. सोयाबीनच्या जे काही बिया आहेत, तर त्या बिया घेऊन यायच्या आहेत. एखाद्या तव्यावर त्या भाजायच्या आहेत. या बिया भाजल्या की तुम्हाला त्याची पावडर बनवून घ्यायची आहे. आता आपल्याला जवळपास प्रति गाई 200 ग्रॅम हे सोयाबीनची पावडर द्यायची आहे. पण त्याची सुरुवात जवळपास एक 20 ग्रॅमपासून चालू करायची आहे. पहिल्या दिवशी 20, नंतर 30, 40 असं करत करत हळूहळू 200 ग्रॅमपर्यंत घेऊन जायचं आहे. ज्या दिवसापासून तुम्ही हा सोयाबीनचा उपाय चालू कराल, त्या दिवसापासून जनावरांना 50-50 ग्रॅम हा सोडा, खाण्याचा सोडा हा द्यायला देखील सुरुवात करायची आहे. कारण की याने ॲसिडिटी होते. ही पावडर इतकी जबरदस्त आहे की ही एक प्रकारचे बायपास फॅटसारखं काम करते. म्हणजे जनावरांच्या पचन क्षमतेच्या बाहेरून जाऊन ही डायरेक्ट रक्तामध्ये मिसळून जबरदस्त रीतीने, म्हणजे याच्यामधले सर्व घटक जनावरांच्या बॉडीला मिळतात. तिथून ते दुधामध्ये जबरदस्त रीतीने फॅट तयार करण्यामध्ये मोठं काम पार पाडत असतात. कच्ची सोयाबीन देणे किंवा कच्चा चारा देणे त्यापेक्षा तो उकडून भाजून जर त्या ठिकाणी जर दिलं, तर त्याचा रिझल्ट किंवा त्याच्या शरीरामध्ये जी प्रक्रिया होते ती फार वेगळी होत असते असं निदर्शनास आलं आहे. त्यामुळे नक्कीच सोयाबीन भाजून तुम्ही 50-50 ग्रॅम जरी दररोज दिली तरी प्रचंड मोठा फायदा याच्यामध्ये होतोय. फक्त याच्याबरोबर सोडा देणं फार गरजेचं आहे. तर कशी वाटली माहिती कमेंटच्या माध्यमातून कळवा. चॅनलला नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा.